नमस्कार, मी सीमाताई नांदेडकर. माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा. तर आज माझा भाऊ येते घरी, कारण त्यानं 4 तारखेला की 5 तारखेला आला होता मुंबईला आणि त्यानं आज रिटर्न जाणार आहे. काल 6 डिसेंबर होता म्हणून आला होता. त्याचे मित्र पण आले होते. तर त्याच्यासाठी मला चिकनची भाजी आणि चपात्या बनवून ठेवायला सांगितले. तर कालचा मी ब्लॉग टाकला होता, व्हाईट लिस्ट झाले मिशोवर मी, तर त्यावर सुद्धा एक व्हिडिओ करणार आहे. तर पहिला हे व्हिडिओ करून घेते, कारण मला वेळ नव्हता म्हणून. तर सॉरी ताईनो, पण त्याच्यावर एक नक्कीच व्हिडिओ करणार आहे. सगळी माहिती तुम्हाला मी डिटेलमधून देणार आहे की कसं व्हाईट लिस्ट होते ते काही नाही. पहिलं तर मी स्वयंपाक करून घेते, कारण 12 वाजता त्याने येणार आहे. तर चला स्वयंपाक करून घेते पटकन. पीठ सुरून झाले आणि चिकन पण इकडं धुवून पाण्यामध्ये ठेवलं. या अर्धा तास ठेवते. चपात्या करून घेते, कारण वेळ नाही आहे माझ्याकडे जास्त आता. आज भी बहुत स्ट्रांग होता है इसके अंदर, बॉय में सही है पर मुझे ना एक तोड़ दिखा था इसमें ना थैमोस, और वो इसका ना थैमोस को आर्कस का उसने दिखाया ठीक है। ये देख भाई, थैमोस और आर्कस का नहीं पोटपाट माझं खराब झालंय सगळं. दोनों मारते नहीं ना होती चपात्या वगैरे करून घेऊ पटपट. यार मैं जीत गया, अभी भी जीता था. पोटपाट घ्यायचंय मला नवीन, पण चांगलं मला घ्यायचंय. आणि चपातीला मी जास्त तेल पण नाही लावत, थोडंच लावते. तेल कोणी चपात्या करायला लागले. अरे इसको ना ऊपर स्टीम में लगाना. खिडकी बंदच ठेवली, वारं एक राहते ना, कचरा उडते वगैरे. त्या टायमाला वारं भरपूर येते. तर आशिषनं दही आणले जाऊन आणि चीज पण आणले टाकायला. इकडे तडक्यामध्ये तेल टाकलं आणि बटर टाकलं, कांदे टाकून मसाला अख्खा टाकून आता ह्याला मस्त कांद्याला फ्राय करायचं मस्त तेलामध्ये. हे बघा चिकन किती साफ झालं, एकदम पांढरं मस्त झालंय आणि छान धुतलंय पण ह्याला आता मी. तर असंच चिकन धुत राहा, लाल लाल राहायला नाही पाहिजे, पांढरं पण राहायला पाहिजे. घरी दही केलेली सगळी संपून गेली, म्हणून मला बाहेरून आणायला लागलं हे दही. थोडी टाकते, एवढी नाही टाकणार, थोडीशी टाकते. हे बघा तडका वगैरे सगळं झाला या. आता 2 शिट्टी द्यायची आहे फक्त, जास्त नाही, आणि कमी गॅसवर ठेवायचं. कुकरला काय झाले का मी शिट्टीच वेळ नाही गेली कधीपासून. हे बघा सिटीच होत नाहीये, त्याचा लबर खराब झाले वाटते. आताच खराब व्हायचं होतं का ह्याला. तर बघा फायनली आता सिटी लागायला लागली. हे बघा 15-20 मिनिटं झटली. आता त्याचं लबरच बदलावं लागेल मला. चपाती बांधली ह्याच्यामध्ये, बटर पेपर आहे आणि नंतर थैलीमध्ये पिशवी. कांदा पण दिलाय का, आपण लिंबूच नाही आणला आशिषनं, लिंबूच नाही संपलेत म्हणा. आता सिटी बघा कशी लागायला लागली. आता हे चिकनला सुक्कं करायचंय. चिकन तर थोडंसं गळलंय, म्हणजे थोडंसं शिजलंय. आता हे पाणी सगळं आटताना चिकन सुद्धा चांगलं शिजून जाईल. तर हे बघा पाणी सगळं आटले. आता एवढं बस झालं, हे सुक्कं चिकन तयार आहे माझ्या भावाच्या आवडीचं. बघ रे, तुझी बहीण तुझ्यासाठी किती करती. लग्न झाल्यानंतर विसरलास ना, मग सांगतो तुला. आता गॅस बंद करून टाकते. अजून त्यांना आला नाहीये.
लावून देते. दहा वाजता सुरू केले स्वयंपाक करायला. मला वाटलं 12 वाजता येईन ते, आणि लगेच घाई करून जायची. आता 2:30 वाजलेत बघा. आता ते येईन कधी, किती बसन, कसं जाईन, गाडी आहे त्याची आत. 2:30 वाजलेत, अजून पत्ता नाही त्याचा. कर बरं कॉल. डबा बी इथं तसंच आहे अजून. मला म्हणला असता मी 2 वाजता येईन तर मी आरामात स्वयंपाक केला असता, गरम गरम राहिला असता. आता 12 किती वाजता बांधला तुम्ही डबा? आहे 1 वाजता की 1:30 वाजता बांधलाय की. आता किती थंड झाला असेल जेवण सगळं. एवढंच पोरग आहे बाबा. माणसानं टाइम टेबल ठेवा. ज्या टायमाला म्हणलं ना त्या टायमाला या, तू ये आता घरी. त्रास सांगतो मोठी बहीण काय असते ते. किती वाजले तर बापरे, 4:30 वाजले असून त्याचा पत्ता नाही आहे. कधी येते काय माहित, कोणच्या गाडीनं जाते काय माहित. 7 आता 4ची तर गाडी गेली. एक रात्री 7:30ची एक आहे वाटते, 7 वाजायची एक आहे, अजून रात्री 10ची एक आहे. कोणच्या गाडीनं जाते काय माहित. चला भांडे वगैरे तर घासून घेते. वाट बघत होते त्याच्यासोबत चहा प्यायची, आणि चहा पिणं झालं माझं. आता चला काम करते. आता राधाचं पण जेवण बनवायचंय मला, अजून आलं नाही त्याला. जिरा भात बनलाय बघा आमच्यासाठी. किचन वगैरे सगळं साफ झाले, काम पण झाले. पत्ताच नाही अजून पण भावाचा. काम वगैरे झालं माझं, किचन पण साफ केली मी. आता वाट बघून बघून परेशान झाली मी पण. आता 5 वाजले तर अजून पत्ता नाही आहे त्याचा, अजून आला नाही. आणि नाराज झाले मी, उदास वाटलं मला खूप. दिवसभर वाट बघा. 2 दिवस झाला आधी सांगितला होता की रविवारी येतो. सकाळी फोन करून म्हणतो की 10 वाजता येतो, 12 वाजता येतो, आता येतो. 5 वाजले, सगळा दिवस गेला. आता आल्याबरोबर काय 10 मिनिटं बसते आणि लगेच जाते. काही काही अशा तुम्ही आता काय बोलू. त्या बहिणीलाच माहित राहते, जेव्हा भाऊ आपला येत असतो आणि बहीण वाट बघत राहते, तर त्या बहिणीवर जाऊ द्या.